राज्यातील सर्वात मोठा जलविद्युत प्रकल्प असलेल्या कोयना धरणातील पाणीसाठा आता चिंताजनक पातळीवर पोहोचलाय। कोयना धरणामध्ये केवळ 15 टीएमसी पाणी असून जिवंत पाणीसाठा हा 10 टीएमसीवर आलेला आहे। त्यामुळे पाण्याचा काटकसरीने वापर करण्यासाठी कोयना प्रकल्पातील 4ही वीज निर्मिती केंद्र तात्पुरती बंद करण्यात आली आहेत। ज्यावेळी राज्याला गरज असेल त्याच वेळी कोयना धरणातून वीज निर्मिती केली जाणार आहे। इथला आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी तुषार तपासे। धरणामध्ये अवघा 15 टीएमसी एवढाच पाणी साठा आता शिल्लक राहिलाय। खरं तर यातलं फक्त 10 टीएमसी एवढाच वापर होऊ शकतो आणि त्यामुळं तुम्ही पाहू शकता आता कोयनेचा जे मागचा भाग आहे म्हणजे त्यातले जे डोंगर आहेत हे सगळे उघडे पडल्याचं आपल्याला पाहायला मिळते। कारण 105 टीएमसी क्षमता असणारं हे धरण आहे आणि त्याच्यात फक्त आता 10 टीएमसी एवढाच वापरा एवढा पाणी आता साठा शिल्लक आहे। याचा परिणाम आता खरं तर वीज निर्मितीवर झाल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। या कोयना धरणातून जी काही वीज निर्मिती केली जाते ते 4 युनिट खरं तर आता बंद अवस्थेत आहेत। ज्याला खरं गरज आहे त्याच वेळी फक्त वीज निर्मिती केली जाऊ शकणार आहे। पण पाऊस काळ लांबला नाही पाहिजे। जर पाऊस काळ लांबला तर मात्र विजेचं संकट आणखीन गडद होणार आहे। त्यामुळं एकूणच जून महिन्याच्या खरं तर पहिल्या दुसऱ्या आठवड्यात जर पाऊस सुरू झाला तर कुठेतरी एक दिलासा मिळू शकतो, मात्र तसा दिलासा अपेक्षित आहे। पण पाऊस जर काळ लांबला तर मात्र आणखीन विजेचं संकट गडद होताना आपल्याला पाहायला मिळणार आहे। तुषार तपासे, झी मीडिया, कोयना नगर, सातारा।